अक्षय तृतीया म्हणजे कधी क्षय न होणारा दिवस. पण हे जर उपाय गुप्तपणे केले तर नक्कीच फळ मिळते. 1. सोन्याऐवजी 5-10 रुपयाचे अख्खे धने खरेदी करून लक्ष्मीसमोर अर्पण करा. यामुळे वर्षभर घरात धनवृद्धी होते आणि पैशांची कमतरता भासत नाही. 2. नवीन मातीचे सुगडे किंवा छोटे मडकं विकत घेऊन त्यात पाणी भरा आणि उत्तर दिशेला ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष कायमचे संपतात. नंबर 3. खडे साखरेचा पुडा विकत आणा आणि त्याचा देवाला नैवेद्य दाखवा. त्यामुळे कुटुंबातील कटकटी थांबून नात्यात कमालीचा गोडवा येतो. नंबर 4. नवीन कापूस विकत आणून स्वतःच्या हाताने त्याच्या वाती वळा आणि देवासमोर दिवा लावा. यामुळे घराचे भाग्य उजळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. नंबर 5 हळकुंडांच्या गाठी विकत घेऊन त्या पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत लपून ठेवा. यामुळे घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहतो आणि पैसा टिकून लागतो. नंबर 6. अक्षय तृतीयेला नवीन झाडू खरेदी करून आणा. यामुळे घरातील जुनाट दारिद्र्य आणि गरिबी कायमची घराबाहेर जाते. नंबर 7. थोडे जवळ विकत आणून ते लाल कापडात बांधून देवघरात ठेवा. यामुळे कुटुंबावर येणारी मोठी संकटे टळतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. सौभाग्य. नंबर 8. नवीन मातीचे दिवे विकत आणा आणि सायंकाळी घराबाहेर लावा. यामुळे घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते आणि जीवनातील अंधार दूर होतो. शुभलाभ होतो. नंबर 9. भीमसेन कापूर विकत आणून तो घरात जाळा आणि त्याचा धूर सर्वत्र दाखवा. यामुळे घरातील चिडचिड थांबते आणि वातावरण प्रसन्न राहते. नंबर 10. नवीन पंचांग घरात आणून त्याची पूजा करा. यामुळे येणारा पूर्ण काळ तुमच्यासाठी यशाचा, प्रगतीचा आणि फायद्याचा ठरेल. लक्षात ठेवा, हे सर्व उपाय कोणालाही न सांगता गपचूप करायचे आहेत, कारण गुप्ततेमध्येच खरी ताकद आहे. नंबर 11. पांढऱ्या मोहरीचे दाणे खरेदी करून घरात आणा आणि एका काचेच्या वाटीत भरून उत्तर दिशेला ठेवा. यामुळे घरातील छुपे शत्रू आणि नजरदोष कायमचे नष्ट होतात. शत्रुबाधा मुक्ती होते. नंबर 12. कोणालाही न सांगता मातीची 2 नवीन भांडी, ज्याला आपण सुगडी म्हणतो, ते विकत आणा आणि ती मंदिरात दान करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतात. पितृकृपा होते. नंबर 13. नवीन लाल रेशमी कापड खरेदी करून त्यात 1 रुपयाचे नाणे बांधून ते तिजोरीत लपून ठेवा. यामुळे विनाकारण होणारा खर्च थांबतो आणि पैशांची बचत होते. नंबर 14. पांढरे चंदन विकत आणून ते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाच्या चरणी अर्पण करा. यामुळे घरातील मानसिक तणाव दूर होऊन मनशांती लाभते. नंबर 15. 5 किंवा 7 गोमती चक्र खरेदी करून ती लाल कापडात बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला आतून टांगा. त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती थांबते. सुरक्षा कवच म्हणून ते काम करते. नंबर 16. काळे तीळ विकत आणून ते अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली कोणाशीही न बोलता अर्पण करा. यामुळे शनी आणि राहूचे सर्व दोष दूर होतात. बाधा मुक्ती होते. नंबर 17. नवीन तांब्याचा कलश खरेदी करून त्यात गंगाजल आणि नाणे टाकून पूजा घरात ठेवा. यामुळे घरातील लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो. नंबर 18. 7 प्रकारचे धान्य, सप्तधान्य एकत्र करून घरी आणा आणि ते पक्ष्यांना गुपचूप खाऊ घाला.
यामुळे जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात. नशिबाची साथ मिळते. नंबर 19, केशर किंवा हळदीची पूड विकत आणून त्याचा देवाला टिळा लावा. त्यामुळे गुरुग्रह प्रबळ होतो आणि मान सन्मान वाढतो. नंबर 20, मिठाचा नवीन खडे मीठ खरेदी करून तो एका लाल कागदात बांधून कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यामुळे घरातील नजरदोष आणि भांडणे थांबतात. शांतता प्राप्त होते. लक्षात ठेवा, हे सर्व तोडगे गुपचूप करा, कारण गुप्ततेमध्येच खरी ताकद दडलेली असते. नंबर 21, नवीन सुती पांढरा रुमाल खरेदी करून त्यावर चहाचा मसाला किंवा वेलची ठेवून तो कोणालाही न सांगता एखाद्या गरजवंताला द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. नंबर 22, कोणाशाही न बोलता 5 प्रकारची फळे खरेदी करून मंदिरात दान करा. यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत येणाऱ्या समस्या सुटून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. यशाचा मार्ग मिळेल. नंबर 23, नवीन तांब्याची 2 नाणी खरेदी करा. एक तिजोरीत ठेवा आणि दुसरे स्वतःच्या खिशात ठेवा किंवा पाकिटात लपवून ठेवा. यामुळे अचानक येणारा धनलाभ होतो. धनप्राप्ती होते. नंबर 24, लवंगाचा अख्खा पुडा विकत आणा आणि त्यातील 2 लवंगा कापूरसोबत सायंकाळी जाळा. यामुळे घरातील दीर्घकालीन आजारपण आणि नकारात्मकता संपते. आरोग्य लाभ होतो. नंबर 25, नवीन पिवळे कापड खरेदी करून त्यात एक हळकुंड आणि 1 रुपयाचे नाणे बांधून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात लपवून ठेवा. यामुळे घरातील मुलांची शैक्षणिक प्रगती होते. नंबर 26, मातीची छोटी पंती विकत आणून त्यात मोहरीचे तेल भरून ती पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे लावून यामुळे कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. 27, गाईचे तूप विकत आणून त्याचा दिवा अक्षय तृतीयेच्या रात्री उशिरापर्यंत देवघरात जळत ठेवा. यामुळे घरात सुख आणि शांती लाभ होईल. समृद्धीचा अखंड ओघ सुरू राहतो. समृद्धी लाभ होतो.